देशाचे 17वे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी झालेल्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल लागला असून एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल व सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजेच NDAचे उमेदवार डॉक्टर CP राधाकृष्णन विजयी झाले आहेत. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली तर विरोधी पक्षाचे उमेदवार न्यायमूर्ती B. सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. या निवडणुकीत 15 मते अपात्र ठरली. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 3 ते 4, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची या पक्षाची 2 आणि काँग्रेसचे 1 मत फुटल्याचे बोलले जात आहे. टपालाद्वारे आलेले 1 मत अमान्य करण्यात आले. उपराष्ट्रपती पदाच्या मागील निवडणुकीत जगदीप धनखड यांना 522 तर विरोधकांचा उमेदवार मार्गरेट अल्वा यांना 182 मते मिळाली होती. धनखड यांचा 346 मतांनी विजय झाला होता. त्या तुलनेत सत्ताधारी आघाडीचे उमेदवार राधाकृष्णन यांना मिळालेला विजय 194 मताचा आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संसद भवनातील AF-101 वसुधा या कक्षात सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदान झाले. सायंकाळी 6ला मतमोजण्यास सुरुवात झाली.